बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण 8. कलडोणला जायचं म्हणजे तास 2 तास लागत, पण कलडोणला जायचं म्हणजे मला कधीच कंटाळा येत नसे. ते एक मोठं शहर दिसे, बघायला बरं वाटे. तिथं एक स्टेशनरी दुकान होतं. तिथून शाळेचे साहित्य खरेदी करत. मला एकदा टाक पाहिजे होता. त्या दुकानात गेल्यावर दादांना मी टाक मागितला. कदाचित टाक आणायचा म्हणून मी दादांच्या बरोबर कलडोणला आलो असेन. स्टेशनरी साहित्याने ते दुकान गच्च भरलेलं होतं. वह्या, पुस्तकं आणि इतर कितीतरी वस्तू होत्या. मी टाक मागितला. दुकानदार टाक शिल्लक नाही म्हणाला. मला वाईट वाटलं, पण तेवढ्यात त्या दुकानातला एक माणूस जमिनीवरचं एक दार उघडून तळघरात उतरला आणि 2 टाक घेऊन आला. मला त्याची गंमत वाटली. त्या निळ्या आणि तांबड्या रंगाच्या टाकाचं मला खूप दिवस अप्रूप वाटत होतं. दादा कधी कधी मटण आणायला कलडोणला जात असत. आम्हा तिघांना कितीसं मटण लागणार होतं. गावातही कधी कधी बकरं कापीत. तो कलडोणला मटणवाला एके दिवशी दादांना म्हणाला, तुमच्या गावची 2 माणसं इकडं आली होती, इथं कोणाच्या तरी कुत्र्याची पिल्ली विकत न्यायला. त्यांच्याजवळ तुमचा विषय काढल्यावर तो म्हणाला, आमचे भाऊच आहे ते. बाळू तात्या दादांचे चुलत भाऊ आणि चावरकर दादा बाळू तात्यांचे दोस्त, दोघे एकदा तिथं कलडोणला कुत्र्याची पिल्ली आणायला आली होती म्हणा. तिथली माणसं प्रेमळ, गरीब आणि मोठ्या मनाची. बायका तर फार मायाळू. एकदा तर एक प्रसंग ऐकला आणि ते ऐकून माझे डोळेच पाणावले. आम्ही वाडीहून आमच्या गावी येऊन खूप वर्षे झाली होती. त्यानंतर माझ्या गावात कामेरीतच हा प्रसंग कळला. कोणी सांगितलं, कसा कळला काहीच माहीत नाही, पण ती घटना मला कामेरीत 25 वर्षानंतर ऐकायला मिळाली. ती अशी. नेहमीप्रमाणे कलडोणला बाजार भरला होता. बाजारला आसपासच्या खेड्यातली माणसं जमली होती, बायका जमल्या होत्या. तेवढ्यात वाडीची एक बाई दुसऱ्या तिच्याच वाडीतल्या बाईला म्हणाली, अगं ये इकडे ये. काय ग? तिनं आपल्या गावच्या आणखी काही बायकांना बोलवलं. बायका एका झाडाखाली बसल्या. सांगणाऱ्या बाईला केव्हा एकदा ती आनंदाची बातमी सांगेन असं झालं होतं. अगं आपलं रंगरावाचं लगीन झालं की. कधी? कधी कुणास ठाऊक, पण मला आत्ताच त्या भागातली बाई भेटली होती. मी म्हटलं, अशा ना अशा आमच्या गावाला गुरुजी तिकडलं होतं, ते माहीत आहेत काय? तर आहेत म्हटली. कशी काय आहे ती सगळी? तर बरी आहे ती म्हटली. आमचं रंगराव केवढं झालं ते म्हटल्यावर तर मग बाई म्हटली, त्यांचं लगीन बी झालं की. सगळ्या बायकांना आमच्याकडली वार्ता ऐकून फार आनंद झाला. थोड्याच वेळात त्या उठल्या. कितींदी झालं पोर भेटलेलं नाही, बघूसं वाटतंय, पण ते गेलं त्यांच्या मुलकाला. आमची आता कशी आणि कुठे गाठ पडते कुणास ठाऊक. कलडोणबद्दल मला फार आकर्षण असायचं. ते एक मोठं शहर वाटायचं आणि ते होतंही तसंच. कलडोण मला ढोलासारखं दिसायचं, ढोलाच्या आकारासारखं वाटायचं. कलडोणनंतर तिकडे मायनी शहरही होतं. मायनीतला एक ओढा पश्चिमेला वाहत होता. पश्चिमेला वाहणारी नदी किंवा ओढा तिकडे कुठेच नसायचा आणि विशेष कुठे नसतोच. एक गाणं मला बकुळानं सांगितलं होतं, कलडोण मायनी उपारटं पाणी, दाल्या परीस बायको शानी. मला त्या गाण्याची गंमत वाटायची. हे गाणं बकुळा व मी अधूनमधून म्हणत असू. एकदा मी तापानं आजारी पडलो. अशक्तपणा आला, उठता देखील येईना. तिथं कुठंच आसपास डॉक्टर नव्हते. डॉक्टरांना आणायचं म्हटलं तर तो सहसा व्हिजिटला जात नसे, कारण त्या गावाला चालत जावं लागे आणि व्हिजिट फी व डॉक्टरांचे औषध पाण्याचे पैसे देण्याइतकी परिस्थिती तिकडील लोकांची नव्हती. मग ते लोक घरगुती उपचार करत बसत. खेकड्याची कडी अनेक रोगावर चालत असे म्हणे. मी आजारी आहे म्हटल्यावर केदारबापू डॉक्टरांना आणायला गेले.
असं कुठं गावाला जाताना ही वाडीची माणसं पळत पळतच जात. त्या वाडीतली ही 2च माणसं चांगली प्रतिष्ठित होती. त्यांना गाव जसं मानत होतं तसं बाहेरची माणसंही मानत होती. एक केदार बापू आणि दुसरे गोविंद बापू. गोविंद बापूंच्या ओळखी तर औंध संस्थानातल्या अधिकाऱ्यापर्यंत. आम्ही तिथं जाण्यापूर्वी आमचे पाहुणे मोहिते भाऊसाहेब गोविंद बापूंना ओळखत होते. गोविंद बापूंची आणि त्यांची चांगली ओळख होती. गोविंद बापू कामानिमित्त त्यांच्या घरी जात. तिथं चहा पाणी जेवणही होई. केदार बापूंचीही मोहिते भाऊसाहेबांची थोडी थोडी ओळख होती. एकदा बऱ्याच वर्षांनी ही जोडी मोहिते भाऊसाहेबांच्या मुलाच्या लग्नाला भवानीनगरला आली होती. आम्हीही लग्नाला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी त्यांची गाठ पडली. मला अतिशय आनंद झाला. मी त्यांच्याशी आदरपूर्वक बोललो. मीही मोठा झालो होतो, शिकत होतो. लग्नाला वेळ होती म्हणून आम्ही गोविंद बापू व केदार बापू त्या भवानीनगर गावाच्या रेल्वे स्टेशनावर फिरायला गेलो आणि थोड्या वेळाने परत आलो. अंगणात टाकल्या कॉटवर आम्ही बसलो होतो. तेवढ्यात बापू मोहिते बापूसाहेब तिथं आले आणि मला म्हणाले, अरे त्यांच्याबरोबर तू बोललास की नाही? डोंगरा एवढ्या मनाची माणसं आहेत ही. बापूंना वाटलं मी आता शिकू लागलोय आणि या माणसांची यानं आठवण ठेवली नसेल. खेड्यातली माणसं म्हणून कदाचित हा बोललाही नसेल. पण तसे झाले नव्हते. तोच गोविंद बापू म्हणाले, रंगराव बोललं की आमच्यावर. पाक तिकडं ठेसनात जाऊन आलो फिरून आम्ही. वळख विसरलं नाही ते. पहिला मायाळू स्वभाव कुठं जाईल त्यांचा. मग बापू आत गेले. लग्न झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ही जोडी केव्हा तरसवाडीला निघून गेली हे आम्हाला कळलंच नाही. लांब जायचं आहे म्हणून लवकर उठली आणि गेली असावीत. डॉक्टरांना आणायला केदार बापू कलढोणला गेले होते. त्यांना यायला वेळ लागणार होता. तोपर्यंत मला जरा बरं वाटू लागलं होतं म्हणून मी उठून बसलो. मग जरा अंगणात गेलो. घरातली एक बाटली घेतली. अंगणातल्या न्हाणीत ती बाटली घेऊन खेळू लागलो. आई सोप्यातून बघत होती. माझा ताप वाढेल या खेळानं म्हणून तिनं मला भीती घाली. डॉक्टर म्हणतील हे पोरगं खेळतंय, आजारी कुठे आहे, ये लवकर झोप, डॉक्टर यायच्या आत. आईनं सांगितलेलं खरंच होतं. मी आत गेलो आणि अंथरुणावर पडून राहिलो. उशिरानं डॉक्टर आले. दादा पण तोपर्यंत शाळेतून आले होते. डॉक्टरांनी मला इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या. बापूंनी त्यांची बॅग घेतली आणि मग ते निघून गेले. बापू त्यांना कलडोनपर्यंत घालवत गेले. दादा व मी एकदा पिंपरीला गेलो होतो. पिंपरीत घुसतोय तोच पिंपरी बाहेरच्या घरातून हाक आली. आम्ही वळून पाहिलं. एका घरापुढे गले लठ्ठ माणूस उभा होता. पोराला जरा लावून द्या, आणखी तो म्हणाला. दादाने मला तिकडं जायला सांगितलं. माझ्या हातात एक पिशवी होती. मी तिकडे गेलो. तो घरात गेला. ये आत ये. मी आत गेलो. एका चौकोनी लखलखीत डब्यातून त्यानं 5-6 पिवळे जर्द मोठे पेरू काढले आणि माझ्या हातातल्या पिशवीत टाकले. मी बाहेर आलो आणि दादांच्याकडे दौड केली. तो दगड्या रामोशी होता हे मला नंतर कळलं. भटजी कधीतरी आमच्या वाडीला येत, पण ते आमच्या घरी कधी आलेलं आठवत नाही. पण त्यांच्यातली साळू आत्या आमच्याकडे येई. भटजींची ती विधवा बहीण होती. वृद्ध जाड शाळू आत्या गोरी पान आणि चांगली होती. ती गडद तपकिरी रंगाचे पातळ नेसत असे. आमच्या घरी ती आली की आईशी गप्पा मारीत बसे, पण ती कधी आत येत नसे. बाहेरच्या दगडी पारीवर बसे व बोले. मला बरंच काही सांगे. लवकर उठावं, आळस करू नये या पद्धतीची ती शिकवण असे. त्यांच्याच घरातल्या 2 लहान मुलीही कधीकधी आमच्या घरी येत. बाहेरच्या पायरीवर त्या बसत. मग आई त्यांना गाणं म्हणायला सांगे. सकाळच्या उन्हात पिंपरी झळकायची, स्पष्ट आणि स्वच्छ दिसायची. कुठूनही पिंपरी पाहिली की तशीच दिसायची. वाडी डोंगराच्या पायथ्याला असल्यानं थोडी उंचीवर होती. निळं क्षितिज हे पिंपरीकडे दिसायचं. तिकडूनच त्या निळ्या क्षितिजावरून पोवळ्यासारखा लाल गोळा वर सरकत यायचा. तिकडे दूर कुठेच डोंगर नव्हता.
त्यामुळं हे दृश्य सुंदर दिसायचं. शाळेपुढून पाहताना तर पिंपरीचं सारं रूप नजरेत भरायचं. पिंपरीकडील पूर्वेचा सारा परिसर डोळ्यांच्या टप्प्यात यायचा. ईशान्येच्या कोपऱ्यात झऱ्याची खिंड आणि त्या खिंडीपलीकडे झरे, वाडीच्या दोन्ही बाजूला चढण, पाठीमागे डोंगर. त्यामुळे आम्हाला पिंपरीच्या बाजूचा सारा निसर्ग डोळ्यात भरे. दादांच्या ओळखीचा तिथं एक सोनार होता. दागिने चांगले करून दे. दागिन्यातलं सोनं 52 कसे असायचं. आईनं जरीच्या साडीची जर विकून त्याच्या पैशात गळ्यातला कोल्हापुरी साज केला होता. तिथला एक दुकानदार आम्हाला रेशन कार्डवरची साखर दे. इतर कार्डधारक त्यांची साखर नेत नसत, त्यामुळं त्या कार्डधारकाची साखर शिल्लक उरत असे. वाडीत कोणीच साखर वापरत नव्हतं, चहाही करीत नसत. ती शिल्लक साखर दुकानदार आम्हाला हवी तेवढी देई. मग पिंपरीचा एक पोलीस पाटील हा दुकानदार, एक सोनार आणि एक भटजी असा दादांचा तिथं गोतावळा होता. आमच्या घराच्या पाठीमागं गोविंद बापूंचं घर, बरोबर आमच्या घराच्या पाठीमागच्या मागे. पण त्यांच्यासमोर बरीचशी मोकळी जागा होती. आमच्या घराच्या चांदीला एक लहानसा दगडाचा खिळा होता. त्या खिळ्यावर मी कधीकधी उघड्यानं मिश्री घासत असे. सगळं तोंड काळ्या मिश्रण लिडबिडलेलं असे. एकदा गोविंद बापूच्या घरातील कोणीतरी मोठी मुलगी त्याच रस्त्यानं खाली निघाली थांबली. माझ्याकडे बराच वेळ बघत राहिली. मला काहीतरी म्हणत होती. बापूंच्या घराला भला मोठा लांब लचक सोपा होता. 2-3 पायऱ्या चढून त्यांच्या सोप्यात जावं लागे. त्यांच्या सोप्याच्या वरच्या दालनात सतत एक चूल ढंढणत असे. भली लांब लचक एक मेढच चुलीला लावली असे. गोविंद बापूंचा खटाला मोठा होता. 2-3 भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं आणि गोविंद बापूंची म्हातारी आंधळी आई. जोत्याला भोवरकड्या, रेडूक फिडूक बांधायला. आम्ही तिथं असताना एकदा सूर्याला ग्रहण लागलं होतं. गोविंद बापूंच्या सोप्यात एका परातीतल्या पाण्यात मुसळ गेलं होतं. ते न धरता थेट उभं राहिलं होतं. ग्रहणादिवशी असं मुसळ उभं राहू शकतं हे मला तिथं कळलं. गोविंद बापूंच्या घराच्या उत्तरेला एक छोटंसं घर होतं. ते बरंचसं आतल्या बाजूला होतं. तिथं मी सांज करून जाई. तिथलं दूध आम्ही घेत असू. तिकडे चोरांची फार भीती असे. माणसं सतत घाबरून असत. झोपताना सगळीजण काठी, कुऱ्हाड, भाला घेऊन झोपत. एकदा गोविंद बापूंच्या घरात चोर शिरला. माळोदावरून माती पडायला सुरुवात झाली. गोविंद बापू दादांना बोलवायला आले. गुरुजी, चला, आमच्या घरात चोर शिरला आहे. दादा उठून तिकडे गेले. एक काठी हातात घेतली. कुठं आहे? मगाच्यानं माती पडली या बुनबुन. दादा व गोविंद बापू सर्वत्र शोधू लागले. सगळ्या बायकांना म्हातारीच्या खोलीत बसवलं आणि काट्या घेऊन दोघे शोधू लागले. किती उशीर शोधलं तरी चोर काही सापडला नाही. अंधारात एक शिडी दिसली. वाटलं तोच चोर. पण पुन्हा सारा प्रकार लक्षात आला. पण माती कुठून पडत होती हे शेवटपर्यंत लक्षात आलं नाही. वाडीच्या शाळेत दादांनी चित्र चांगली काढली होती. पेन्सिलीनं चित्र काढून ती रंगपेटीतल्या काड्याने ती चांगली रंगवली. त्यांची चित्रकला चांगली होती. शाळेतल्या भिंतीवर दादांनी अनेक सुंदर चित्रे लावली होती. शिक्षणाधिकारी ती पाहून खुश होत असत. आप्पासाहेबांना पण ती चित्रे आवडत. ते त्या भिंतीवरची चित्रे बारकाईने पाहत. दादांनी करकोचा आणि कोल्हा या गोष्टींचे एक छान चित्र काढलेले मला अजूनही आठवते. दोघे खीर करतात. उभ्या भांड्यात करकोच्याने चोच घातली आहे आणि कोल्हा आशाभूतपणे तिकडे पाहत आहे असे ते चित्र होते. आजही मराठी शाळेत अशी चित्रे क्वचित पाहायला मिळतात. दादांनी अशी चित्रे त्यांच्या शाळेत लावली होती. त्याला 60 वर्ष झाली. एका पुंगीवाल्याचे ही चित्र मला स्पष्ट आठवते. एका पुंगीवाल्याच्या मागे उंदीर पळत असतात आणि दुसऱ्या चित्रात लहान मुले आणि गावकरी पुंगीवाल्यांच्या मागे पळत असतात. अशी आणखीही काही चित्रे असावीत, पण ती आता आठवत नाहीत. 60 वर्षानंतर आम्ही तिथे गेलो तर तिथे ती शाळा नव्हती. ती कधीच पडली होती. तिथं आता एक सपाट मैदान होतं. आता शाळा वाडीच्या एका बाजूला इस्पारीकडेच्या माळावर जिल्हा परिषदेने बांधली होती.
तीही तशी फारशी मोठी नव्हती, पहिल्या शाळेपेक्षा जराशी मोठी. आमची गाडी शाळेजवळच उभी केली होती. गाडी दिसल्यावर कोणीतरी पळत आलं आणि थांबा, वाजतच जायचं असं आम्हाला सांगितलं. वाजंत्री आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही ती शाळा पाहत होतो. दादाही ती शाळा पाहत होते. त्या शाळेचे गुरुजी आत शांत बसले होते. ते फारसे दिसत नव्हते. मुले पण शांत बसली होती. कदाचित आज लग्न म्हणून कुणी दंगा करायचा नाही या कारणाखाली गुरुजी विश्रांती घेत असावेत. मग आता चित्र कुठली आणि शिकवणं तरी कुठलं? खेड्यातला शिक्षक असा नोकरीतला आनंद घेतात तसाच तेही घेत असतील तिकडील शाळेत. दादांनी जे शाळेचं आधुनिक रूप दिसलं होतं आणि जे शिकवलं होतं ते आजही 60 वर्षानंतर देखील त्या भागात दिसत नव्हतं. पुन्हा दादा जर नोकरीला गेले तर विद्यार्थ्यांची 60 वर्षानंतर देखील तीच अवस्था दिसली असती. फक्त जुनी शाळा पडून नवीन ठिकाणी गेली होती, एवढंच. पहिली शाळा सपाट होऊन त्या ठिकाणी छोटंसं मैदान झालं होतं. हेराच्या ठिकाणी आता बोरिंग झालं होतं. काही माणसं पाणी हापसून काढीत होती. गावातून एसटीचा एक छोटासा डांबरी रस्ताही आला होता आणि तिथून एसटी जात येत होती. आम्ही तिथं त्या दिवशी असेपर्यंत तरी एक गाडी गावात जरा थांबून झऱ्याला गेली आणि पुन्हा अर्ध्या तासानंच परत आली. 1-2 ठिकाणी बंगले दिसले, एवढीच वाडी बदलली होती. बाकी शाळा तशीच. संध्याकाळी 6-7 वाजता दादांचा फेटा बांधून त्याच ठिकाणी, म्हणजे जिथं पूर्वी शाळा भरत होती तिथं, त्या जागेवर सत्कार केला आणि मग आम्ही गडबडनं ती वाडी सोडली. अंधार म्हणून चालणार नाही. पूर्वीसारखीच अजूनही वाटेवर लुटमार होती असं कोणीतरी सांगितलेलं होतं. त्यावेळीसुद्धा दुसरीला 1-2 पुस्तकं असावीत. औंधच्या राजाचे वर रेखाचित्र असलेले पुस्तक मी पाहिलं होतं. मग ते कोणत्या वर्गाचं होतं कोणास ठाऊक, पण ते चित्र फार चांगलं होतं. आतली पानंही पांढरी शुभ्र होती आणि त्यावर काळीभोर अक्षरं. असं पुस्तक पाहून खूप आनंद होई. त्या पुस्तकाला हिरवंगार सुंदर कवर होतं. अलीकडची पुस्तकं देखील एवढी सुंदर निघत नाहीत. वाडीत भात करतच नसत. भाकरी आणि आमटी, तेल चटणी हेच तिथलं जेवण. आम्ही मात्र भात करत असू. दिवाळीसुद्धा त्यांची साधी, फक्त करंज्या करीत, बाकीचे पदार्थ नाहीत. करंज्याला कानवला म्हणत. त्यांच्या करंज्यांचे काठ म्हणजे वळलेला दोरखंडच. त्यांच्या त्या तसल्या कानवल्याला काहीतरी वेगळं नाव होतं. त्या कानवल्याला मुरड कानवलं म्हणत. काही मुले दिवाळीला कानकावळे उडवत. त्यांना फटांगड्या मिळत नसत. तोटे भुईचक्र असलं काही मिळत नसे. त्यांना दादांनी माझ्यासाठी मात्र कळढोणहून आपटबाराचे साहित्य आणले होते. ते आपटबार तसे दादांनीच घरी केले होते. कळढोणहून फक्त गंधक आणला होता. तो मुरमाच्या खड्यांना लावायचा. कागदात ते खडे गुंडाळून दादा छान आपटबार तयार करून देत. मी ते तसले कितीतरी आपटबार मगराच्या मागाच्या भिंतीवर आपटत असे. फार मोठा आवाज होई त्याचा. कणकावळेही दादांनी घरीच चूर्ण दिले होते. कळढोणहून काळी दारू आणली होती. घरात कापसाच्या वाती केल्या. त्या दारूच्या पाण्यात भिजवून अंगणात वाळल्या. मग वर्तमानपत्राची एक चंप्या एवढी रुंदीची व खूप लांबडी पट्टी काढून त्यात ती काळी दारू भरायची. वात मात्र कधीच ठेवून द्यायची आणि चुळीच्या खणागत घड्या घालत जायचं. मग ते सगळे कानकावळे अंगणातल्या उन्हात एका वर्तमानपत्राच्या मोठ्या कागदावर वाळत ठेवायचे. चांगलं वाळवलं की मग दुसऱ्या दिवशी ते उडवायचे. मोठा बार व्हायचा. वाडीतल्या मुलांना मात्र याची गंमत वाटायची. ती सगळी आमच्या घरात कानकावळे बघायला यायची. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.